आपण सकाळी काल एक हे बनवलं होतं, लॅब बनवली होती, म्हणजे आपली लॅब असेल ना, पीजी लॅब आहे ना, बेसिक लॅब होती आपली काल आपण सेव्ह करून घेतली होती बरोबर, तशी तशीच आहे की नाही. बघा ही लॅब आपण जशी तशी सेव्ह केलेली आहे. काय आलं की काय बाहेर हा. तर आपण एक काम करूया, आपल्याकडे आता ही लॅब आहे, तर याच्यामधलंच पुढचं कॉन्फिगरेशन बघू आपण. इथं क्लिक करा राऊटरवरती आणि CLI मोडमध्ये जाऊ आपण. बघा काल आपण बघितलं होतं की आपल्या ज्या राऊटरला आहे इंटरफेसेस जे आहे, आता मी बघा ह्या ठिकाणी आलो, ओके ओके इनेबल. आता बघा या ठिकाणी मी जर कमांड दिली शो इंटरफेसेस, तर तुम्हाला पूर्ण इंटरफेसेस दाखवतो. हे बघा ते म्हणतं ह्या राऊटरला गिगाबिट इंटरफेस 00 आहे बरोबर की. मग गिगाबिट इंटरफेस 00चं पूर्ण कॉन्फिगरेशन, लाईन प्रोटोकॉल इज ऑफ, इट इज कनेक्टेड, IP ॲड्रेस ऑफ दिस इंटरफेस इज दिस, मॅक्सिमम ट्रान्समिशन युनिट किती 1500 बाईट्स बरोबर आहे की नाही. आज सगळं तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिलं आहे. आणि बघा तो झाला गिगाबिट 0. आता हा झाला गिगाबिट 1, गिगाबिट 01. 01चा IP ॲड्रेस आहे 10.10.10.1. बघा गिगाबिट 02 पण असेल पुढे गेलं, या गिगाबिट 02 अँड इट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्हली डाऊन. काय म्हणतं ते ॲडमिनिस्ट्रेटिव्हली डाऊन, म्हणजे हा इंटरफेस कॉन्फिगर केलेला नाही, हा ॲडमिनिस्ट्रेटिव्हली डाऊन आहे. ओके, बाकी तुमचं कोणताच इंटरफेस नाही. बघा राऊटर टू राऊटर जर कनेक्ट करायचं असेल तर त्यासाठी सिरियल इंटरफेस लागतो, वॅन इंटरफेस म्हणतो आपण त्याला. तर सिरियल इंटरफेस कनेक्ट जर करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला राऊटर बंद करावं लागतं. हे बघा हे राऊटर दिसता का, याला ऑफ करा आणि याला हे जे बेस दिसतात तुम्हाला, हे बेस आहे, याला तुम्ही सिरियल इंटरफेस लावू शकता. म्हणजे खाली एरिया आहे राऊटरला, प्रत्येक राऊटरला असे खाली एरिया असतात, तिथं तुम्ही बेस म्हणजे तिथं तुम्ही एक्सपान्शन लावू शकता. आता बघा माझ्याकडे इथं HWIC2T, HWIC2T म्हणजे सिरियल इंटरफेस, दिस इज कॉल्ड एज अ हाय स्पीड. हे बघा HWIC2T इज अ सिस्को 2 पोर्ट सिरियल हाय स्पीड वॅन इंटरफेस बरोबर आहे की नाही. ओके, 2 सिरियल पोर्ट येतात त्याला. मी याला क्लिक करा. इथून काय करायचं, इथून उचलून असं घेतलं तरी चालतं, किंवा तुम्हाला इथं उचलून असं घेतलं तरी चालतंय. लावलं का वॅन इंटरफेस लावला. ओके, आता लावल्यानंतर काय करा, या राऊटरला पॉवर ऑन करा. काय करणार, पॉवर ऑन केला. बघा ते चालू झालं, राऊटर चालू होतंय. पाणी 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 इनेबल. आता बघा शो इंटरफेसेस. बघा आता पहिले तुम्हाला फक्त गिगाबिट 00 दाखवला, तर 01 आणि 02. 00 गेला हा 01, हां बघा हा 02 आणि 02 झाला का लगेच बघा सिरियल येईल. बघा सिरियल 000 इज डाऊन. हां बरं का, सिरियल 000, सिरियल 001, बस दोनच आहे ना, 2 हाय स्पीड सिरियल इंटरफेस 001, 000 आणि 001. चल आता ते इंटरफेस आपण कॉन्फिगर नंतर करू. तर आपण कॉन्फिगर टर्मिनल. आता आपण काय करू बघा, आता हे राऊटर आहे, ह्या राऊटरला आतमध्ये जाण्यासाठी आता काल आपण रनिंग कॉन्फिगरेशन कशामध्ये कॉपी केलं होतं, स्टार्टअप कॉन्फिगरेशन. त्यामुळे तर तुमचं राऊटर आज चालू झाल्याबरोबर तुमचं कॉन्फिगरेशन सगळं वापस आलं ना, बरोबर आहे. तर आता आपण काय करणार आहे, हाऊ टू असाइन पासवर्ड टू युअर राऊटर. तुमच्या राऊटरला पासवर्ड कसं देतात, म्हणजे राऊटरला म्हणजे तुम्हाला प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडमध्ये जाण्यासाठी तुम्ही पासवर्ड देऊ शकता. प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोड असतो का, त्याच्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही पासवर्ड देऊ शकता. आता प्रिव्हिलेज एक्झॅक्ट मोडमध्ये जाण्यासाठी पासवर्ड कसं देतात बघा, 2 टाईपचे पासवर्ड असतात. एक असतो अनइन्क्रिप्टेड पासवर्ड, दुसरा असतो इन्क्रिप्टेड पासवर्ड. अनइन्क्रिप्टेड पासवर्ड जो असतो, आता बघा मी ते कमांड जर दिली इनेबल, हे बघा इनेबल पासवर्ड. ओके, मी पासवर्ड दिला त्याला MCSE. काय दिला, MCSE दिला बघा त्याला पासवर्ड. हा अनइन्क्रिप्टेड पासवर्ड झाला. मी एक्झिट कमांड दिली आणि पुन्हा वापस जर एक्झिट केली, एक्झिट दिलं तर बघा
आता तुम्ही कोणत्या मोडमध्ये आले, युजर एक्झिट. आता तुम्हाला जर प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये जायचं तर पासवर्ड दिल्याशिवाय जाते. बघा इनेबल, बघा ते काय विचारत आहे पासवर्ड. मग ते म्हणतात प्रिव्हिलेज एक्झिट मोड हा सेन्सिटिव्ह मोड आहे, त्याच्यामुळे जायचं तुम्हाला पासवर्ड लागेल. मग जर मी जर पासवर्ड जर चुकीचा जर टाईप केला ते म्हणतात नाही चुकीचा आहे, खरा पासवर्ड दिला की लगेच तुम्ही लॉग इन होता. झालं की नाही, म्हणजे तुम्ही लॉग इन झाले, करेक्ट पासवर्ड दिला झालं. पण तुम्ही जर इथे कमांड जर दिली शो रनिंग कॉन्फिगरेशन, शो रनिंग कॉन्फिग, बघा तुम्हाला पासवर्ड दाखवतो. बघा इनेबल पासवर्ड MCSE, म्हणजे एखाद्यानं जर शो कमांड जर देऊन जर बघितलं तुमचं पासवर्ड दिसेल त्याच्यामध्ये की काय या रनिंग कॉन्फिगरेशन. पण याच्यापेक्षा भारी पासवर्ड असतो सिक्रेट पासवर्ड, त्याला म्हणतो आपण इन्क्रिप्टेड पासवर्ड. तर हा पासवर्ड यूज होईल का, तो यूज होईल. मग नंतर सिक्रेट पासवर्ड जर दिला ना तर सिक्रेट पासवर्ड वापरला जातो, हा पासवर्ड चालत नाही. तेव्हा मी जर कमांड जर दिली आता कॉन्फिगर टर्मिनल, नाही तर कमांड जर दिली इनेबल सिक्रेट, सिक्रेट म्हणजे इन्क्रिप्टेड पासवर्ड, आणि मी पासवर्ड दिला CCN. मग तुम्ही आता पासवर्ड दिला, एक्झिट कमांड दिली, पुन्हा बाहेर आली, आणि आता इनेबल कमांड दिली पुन्हा. आता तुम्ही काय म्हणले MCSE ते घेणार नाही घ्या, त्याला पासवर्ड लागतो CCN. कोणता, सिक्रेट पासवर्ड. सिक्रेट पासवर्ड असेल तरच घे. बघा दिला. आता शो रनिंग कॉन्फिगरेशन कमांड द्या, आणि तुम्ही बघा तुम्हाला वाटतं का हा पासवर्ड MCSE म्हणून म्हणजे CCNA म्हणून सांगा. CCNA चा उल्लेख तर आहे हा, मी तो म्हणतो त्याच्यामध्ये C कॅरेक्टर सुद्धा नाही आहे का. बरं, याला म्हणतं इन्क्रिप्शन, हे साधं आहे. पण तुम्हाला जराच वाटतं MCSE पासवर्ड हा पण इन्क्रिप्ट झाला पाहिजे, याला पण कमांड आहे कॉन्फिगर टर्मिनलमध्ये जावं लागतं कमांड देण्यासाठी. कॉन्फिगर सर्व्हिस पासवर्ड इन्क्रिप्शन, कोणती कमांड द्यायची, सर्व्हिस पासवर्ड इन्क्रिप्शन. या कमांडना तुमचा अनइन्क्रिप्टेड पासवर्ड सुद्धा इन्क्रिप्टेड होऊन जातो. मग कोणता लागू हा, पण हा नाही वापरला जाणार पासवर्ड, आता सिक्रेटच वापरला जाणार. हां, पण तुम्हाला सांगतो मी बा तुमच्या याच्यामध्ये कशामध्ये तुमच्या रनिंग कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला ते दिसणार नाही. आता बघा तुम्हाला वाटतं का आता CCNA म्हणून MCSE म्हणून, बरोबर आहे, इन्क्लूड झाला. पण हा इन्क्रिप्शन सगळ्यात भारी वारसा, हा तर डिकोड केला जाऊ शकतो, याला डिकोड सुद्धा करू शकतो. ते जास्त बिट्स आहे, कमी बिट्स आहे. कसं राहतं हेक्स राहतं ना, बघा हेक्सपेक्षा जास्त काहीच नाही याच्यामध्ये. मग हेक्सपर्यंत डिकोड करायला सोपं राहतं. हे बघा याच्यामध्ये काही पण येणार. आता एक्झॅक्टेशनमध्ये K येतं कधी, V येतं का, U येतं का, याच्यामध्ये बघा एक्झॅक्टेशनपेक्षा जास्त काहीच नाही. मॅक्सिमम F पर्यंत राहील याच्यामध्ये, 0 to F. तरी इन्क्रिप्शन आहे, कोणाला समोर पाहिल्यावर कळणार नाही की MCSE म्हणून, बरोबर आहे असं. आता हाऊ टू प्रोव्हाइड द टेलनेट ॲक्सेस, हाऊ टू प्रोव्हाइड द टेलनेट ॲक्सेस टू युअर राउटर टेलनेट ॲक्सेस कसा प्रोव्हाइड करायचा, त्यासाठी तुम्हाला कमांड द्यावं लागेल कॉन्फिगर टर्मिनल. ओके, इथं कमांड द्या लाईन VTY, किती पोर्ट द्यायचे, मी दिले समजा 0 to 4, मी किती रे 0 to 4, 4 पोर्ट मी टेलनेट सेशन अलाव केले, फक्त 4च पोर्ट 0 पासून 4 पर्यंत. ओके, आणि मग इथं जर पासवर्ड कमांड जर दिली मी पासवर्ड दिला ना CISSP आणि लॉग इन, कोणती कमांड दिली लॉग इन, झालं. याच्यावरती टॅलेंट सेट झालं. हे बघा या कम्प्युटरवरती जाऊ आपण, इथून त्याला टॅलेंट करू. टॅलेंट 192.168 1 डॉट काय 1च होतं, 1 आहे ना. त्यामुळे युजर ॲक्सेस व्हेरिफिकेशन लागेल, पासवर्ड लागेल. पासवर्ड आहे ते म्हणजे चुकीचं आहे, CISSP झालं. तुम्ही द्यायचं कमांड इनेबल. आता इनेबल म्हणजे आता कोणता मोड आहे, प्रिव्हिलेज मोड जाण्यासाठी काय लागतो बघा. तुम्हाला 2 पासवर्ड विचारले त्यांना. आता टेलनेटचे थ्रू ॲक्सेस करायला एक पासवर्ड लागला
टेलनेटच्या थ्रू. आणि आता युजर प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये जायचं तर तो पासवर्ड तर लागणारच तुम्हाला. तो दुसरा तो तर राउटरला फिजिकली बसून ऍक्सेस करायला लागणार तुम्हाला. तर इथे टेलनेटच्या थ्रू पण लागणार आहे. CCNA झालं लॉगिन. इथं बसून राउटर कॉन्फिगर, टेलनेटच्या थ्रू सुद्धा राउटर कॉन्फिगर केलं. कुठून जगातून कुठून कॉन्फिगर करू शकता टेलनेटच्या थ्रू. बरोबर आहे. तर हे झालं टेलनेट. तुम्ही कन्सोल पोर्टला सुद्धा पासवर्ड देऊ शकता. सोपं नाही, कारण तुम्ही बघितलं असं होता. मी जर एक्झिट कमांड जर दिली ना ते सरळ बाहेर आहेत. आलं हे पाण्याला सांग बरं. आलं थोडं काय CCNA. आता बघा महत्वाचा कन्सेप्ट असा आहे की आपण कन्सोल पोर्टला पासवर्ड दिला. दिला का नाही दिला? नाही कन्सोल एक्झिट कमांड द्या. आणि एक्झिट कमांड दिल्यानंतर बघा तुम्ही डायरेक्ट युजर एक्झिट मोडला आले. युजर एक्झिट मोडला येता म्हणजे तुम्ही कन्सोल पोर्टला कनेक्ट झाले असा अर्थ होतो. तुम्ही बघा बरं, लक्ष द्या. आता मी कन्सोल पोर्टला पासवर्ड दिला. एक मिनिट. CCNA कॉन्फिगर टर्मिनल. आणि या ठिकाणी मी कन्सोल पोर्टला पासवर्ड देतोय. लाईन कन्सोल 0. कन्सोल पोर्ट हा 0च असतो. ठीक आहे. लाईन कन्सोल 0. मी याला पासवर्ड देतो. पासवर्ड दिला समजा मी MCSA. आणि लॉग इन तर करायची गरज नाही मला. त्याला काय गरज नसते, करून घ्या. ठीक आहे. लॉग इन एक्झिट. तो माहिती का हे याच्यामध्ये ना एक प्रॉब्लेम होतो. तुम्ही जर समजा काही जर कमांड असं काही जर अनॲम्बिजियस काही जर टाईप केलं, मी फक्त आता हॅश टाईप केलं असं म्हणजे फॉरवर्ड स्लॅश टाईप केलं बघा, आणि काही जर टाईप केलं तर ते असं इनव्हॅलिड इनपुट डिटेक्टेड किंवा मग तुम्ही प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये गेले. ओके. आणि तिथं समजा हे बघा ट्रान्सलेटिंग एकदम चालला का? बरं बरं ठीक आहे. तर बघा ट्रान्सलेटिंग डोमेन सर्व्हर या असे येतं बघा. प्रिव्हिलेज एक्झिट मोडमध्ये बरं असं ते ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे डोमेन म्हणजे आपण काय म्हणतो ना नेम रिझोल्युशन करायचा प्रयत्न करतो. आता आपण ही कमांड चुकीची टाकली, कमांड जर चुकीची पडली का लगेच ते किती वेळपर्यंत अडकून जातं. तुम्हाला जरा असं वाटतं असं नाही झालं पाहिजे. आता बघा खूप वेळपर्यंत अडकलते. आता इथं ना आपल्याला परेशानी होते. त्याला एक कमांड द्यावं लागते, नो IP डोमेन लुकअप. म्हणजे तू लुकअप करू नको बा असं फालतू, म्हणजे अशी कमांड दिल्यानंतर कोणती रॉंग कमांड दिल्यानंतर. तुम्हाला ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडमध्ये जा. इथं कमांड द्या, नो IP डोमेन डॅश लुकअप. नो स्पेस IP स्पेस डोमेन डॅश लुकअप. बस ही कमांड द्या. एक्झिट करा. आता तुम्ही ह्या मोडमध्ये कोणती कमांड द्या बघा. तुम्ही अशी तुम्ही कोणती द्या, तुम्हाला जर असं वाटतं कोणती द्या बघा. ते डायरेक्ट कोणतं अननोन कमांड. ट्रान्सलेटिंग बघा, ट्रान्सलेटिंग म्हणणं लगेच बंद झालं. नाही थोड्या वेळापूर्वी किती वेळापर्यंत चालू होते. आता म्हणजे ते हे नाही करत. त्यामुळे ही कमांड पण महत्त्वाची असते. चल पासवर्ड दिले. आता आपण जो कन्सोल पोर्टला पासवर्ड दिला ना तो पासवर्ड कुठे विचारते ते बघा. आता मी जर एक्झिट कमांड दिली, आता कोणत्या मोडमध्ये जाईल तुम्ही? युजर एक्झिट. पण ध्यानात ठेवा युजर एक्झिट मोडमध्ये जायला पासवर्ड लागत त्याला आहे का? पहिले युजर एक्झिट मोडमध्ये जायला पासवर्ड लागत होता का? म्हणजे कन्सोल पोर्टला पासवर्ड देणं म्हणजे युजर एक्झिट मोडमध्ये जायला सुद्धा पासवर्ड लागेल. हे बघा ना, कन्सोल पोर्टला पासवर्ड देणं म्हणजे काय राहतं तुम्हाला सांगतो. हे बघा मी इथे PC घेतला, तुम्हाला माहिती हा PC घेतला आणि ह्या PCला कन्सोल पोर्टच्या थ्रू त्याला कनेक्ट केले. कोणाला? याचा RS-232 आणि याचा कोणता कन्सोल. मग आता या PC मध्ये जर गेलो मी, कालच बघितलं आपण डेस्कटॉप आणि टर्मिनल. ओके बघा आता हे तुमचा इथं जर एंटर केलं की पासवर्ड विचारते. म्हणजे कन्सोल पोर्टमध्ये जायला सुद्धा पासवर्ड लागत तुम्हाला. मग इथं तुम्ही इनेबल कमांड दिली, सॉरी इनेबल नाही तुम्हाला पासवर्ड द्यावा लागेल. MCSA ना, MCSA इनेबल कमांड दिली का पुन्हा पासवर्ड कोणता? CCNA. म्हणजे 2 पासवर्ड देऊन तुम्हाला आतमध्ये जाणे. बरोबर आहे की? म्हणजे ते कन्सोल पोर्ट युजर एक्झिट मोड म्हणजे डायरेक्ट आहे ना, तुम्ही कन्सोल पोर्टचा पासवर्ड टाकला की युजर एक्झिट मोड मी जाणार तुम्ही असं. ओके आता या कमेंट कळेल तुम्हाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही राउटरमध्ये काही कॉन्फिगरेशन जर केलं तर ते कॉन्फिगरेशन सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं? कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिगरेशन टू स्टार्टअप कॉन्फिगरेशन.
जर तुम्ही हे कॉपी नाही केलं आता, हे जर कॉपी नाही केलं तुम्ही आता, तर तुमचं रनिंग कॉन्फिगरेशनमध्ये सगळे स्टार्टअपमध्ये आहे का? हे बघा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर कमांड दिली शो रन, बघा इथं तुमचा इनेबल सिक्रेट आहे, इनेबल पासवर्ड आहे, बरोबर आहे, होस्ट नेम राउटर आहे, सर्व्हिस पासवर्ड इन्क्रिप्शन ही कमांड दिली आपण, राईट. नो आयपी डोमेन लुकअप सुद्धा कमांड दिली, ती सुद्धा दिसेल तुम्हाला खाली. हे बघा नो आयपी डोमेन लुकअप आहे ना, ही कमांड पण दिसते. बाकी सगळं तुम्ही दिलं. टेलनेटचा पासवर्ड दिले बघा खाली आलं तर तुम्हाला टेलनेटचा पासवर्ड पण दिसेल. हे बघा लाईन कन्सोल 0 म्हणजे कन्सोल पोर्ट, आणि लाईन VTY 0 म्हणजे कोणता? टेलनेट. VTY म्हणजे व्हर्च्युअल टर्मिनल. VTY म्हणजे काय? व्हर्च्युअल टर्मिनल. व्हर्च्युअल टर्मिनल म्हणजे टेलनेट. टेलनेट थोडी फिजिकल कनेक्शन आहे. कन्सोल पोर्ट हे फिजिकल कनेक्शन आहे आणि टेलनेट लॉजिकल आहे, त्यामुळे त्याला व्हर्च्युअल म्हणतात. बरोबर आहे की? बरोबर. आता तुम्ही कमांड द्या बघितलं, शो स्टार्ट स्टार्टअप कॉन्फिग. बघा याच्यामध्ये तुमचा पासवर्ड नाहीच आहे का? पासवर्ड नाही. हां हे बघा नाव आहे का? टेलनेट वगैरे कॉन्फिगर नाही. हे बघा लाईन कन्सोल 0, लाईन कन्सोल VTY 04 याच्यामध्ये पासवर्ड दिले काहीच नाही. म्हणजे स्टार्टअप कॉन्फिगरेशन जे आहे ना, ते फक्त तुम्ही आयपी कालचा आपण सेव्ह केलेलं आहे बस, दुसरं काहीच नाही. आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही बघा, आज जर उदाहरण जर घेतलं तर तुमचं रनिंग कॉन्फिगरेशन वेगळं आणि स्टार्टअप कॉन्फिगरेशन वेगळे. मग तुम्ही जर आता जर राउटर जर रिस्टार्ट जर केलं किंवा राउटर जर बंद जर केलं तर तुमचं पूर्णचं पूर्ण स्टार्टअप रनिंग कॉन्फिगरेशन लॉस होऊन जाईल. म्हणजे तुमचे पासवर्ड वगैरे दिले का, हे सगळे काय होतील? लॉस होतील. नॉट वर्क, काम करणं. अशा केसमध्ये काय करणं? मग त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले इथून कॉपी करणे. कॉपी रन टू स्टार्ट. रनिंग कॉन्फिगरेशन कुठं कॉपी करायचं? स्टार्टअपमध्ये. काय कोणत्या फाईलमध्ये? स्टार्टअप कॉन्फिग, तीच फाईल असते. झालं. आता रनिंग कॉन्फिगरेशन आणि स्टार्टअप कॉन्फिगरेशन काय आहे? इक्वल, सारखे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, पण समजा तुमचं स्टार्टअप कॉन्फिगरेशन पण इरेज झालं तर मग काय करायचं? असं होऊ शकतं. त्यामुळे कंपनीमध्ये सर्व्हर असतो. आता बघा जसं दोन आपल्या सिस्को राउटरचा बॅकअप किंवा सिस्को स्विचचा बॅकअप तुम्ही TFTP सर्व्हरवर पण घेऊ शकता. आपण हे बघा इथं बघा याच्या सर्व्हिसेसमध्ये आले का, बघा इथं TFTP सर्व्हर आहे का? TFTP मग काही ऑन येते, तिथं ऑन करायची गरज होती, ती ऑन करायची गरज नाही, वाईट डिफॉल्ट ऑन आहे. ठीक आहे ना? TFTP ऑन आहे. याचा IP ॲड्रेस काय? TFTP सर्व्हरचा. हा TFTP सर्व्हर आहे आपला 7. काय IP ॲड्रेस? 1.7. डिफॉल्ट घेते जावं लागेल त्याला. 192.168.1.1. आता बघा मी इथं जातो आणि इथं कमांड देतो, कॉपी स्पेस रनिंग कॉन्फिगरेशन टू TFTP एंटर. मग ते म्हणतं ॲड्रेस ऑफ TFTP सर्व्हर. TFTP सर्व्हरचा IP ॲड्रेस 192.168.1.7 आहे ना? मग डेस्टिनेशन फाईल नेम ते म्हणतं, मग डेस्टिनेशन फाईल मी बनवेल ॲडमिन्स R1-CONFG CONFG. ओके येस, राहू दे. रायटिंग रनिंग कॉन्फिगरेशन इंटू TFTP सर्व्हर. 987 बाईट्स कॉपी. तुम्हाला जर विश्वास बसत नसेल तर TFTP सर्व्हरवर या आणि इथं आल्यानंतर हा आपला TFTP सर्व्हर आहे, सर्व्हिसेसमध्ये जा. हा TFTP बघा, ती फाईल आहे पाहिजे ॲडमिन्स R1.CONFG आहे की नाही? ती फाईल इथं आल्या. आणि आता तुम्हाला माहिती आहे सिस्को राउटरमध्ये जे रनिंग कॉन्फिगरेशन आहे ते तर ॲटोमॅटिक इरेज होणार आहे ज्यावेळेस तुमचा राउटर रिस्टार्ट होईल किंवा राउटर बंद होऊन चालू होईल. बरोबर आहे? झोप लागते. ठीक आहे. रनिंग कॉन्फिगरेशन जे आहे ना ते ॲटोमॅटिक इरेज होईल ज्यावेळेस राउटर बंद होईल. पण स्टार्टअप कॉन्फिगरेशन होईल तसं नाही. मग मी काय करतो, स्टार्टअप कॉन्फिगरेशन मॅन्युअली इरेज करतो. बघा कसं, त्याला एक कमांड द्या, इरेज स्टार्टअप कॉन्फिग. आर यू श्युअर? कन्फर्म? येस. झालं. ते टी दिली तर मी वाय करायचं. ठीक आहे ना? आता वाय केलं. आणि बघा आता कमांड द्या, शो स्टार्टअप कॉन्फिग. कोणता? स्टार्टअप नॉट प्रेझेंट. स्टार्टअप कॉन्फिगरेशन इज नॉट प्रेझेंट. आहे का प्रेझेंट? बघा असं राउटर बंद करा. बस झालं का करणार? ठीक आहे ना? आता पहा तुम्ही राउटर पुन्हा चालू करा. बघा आता रनिंग कॉन्फिगरेशन तसं उडलं
पाहुणे काय आहे असं रनिंग कॉन्फिगरेशन तसं उडालं, बरोबर आहे की नाही. आता रनिंग कॉन्फिगरेशन गेलंय बघा, राऊटर पुन्हा नवीन झाला, आता काहीच नाही राहिलं राऊटरमध्ये. आहे काही बघा, राऊटरचं नाव राऊटर आलं, ॲडमिन R1 आहे का आता. स्टार्टअप कॉन्फिगरेशन तर आपण इरेज केलं, रनिंग कॉन्फिगरेशन तर राऊटर बंद झाल्याबरोबर उडून जातं. पण आपल्याकडे बॅकअप आहे ना, पण आता बॅकअप आहे आपल्याकडे, सगळं करावं हो, पण आपल्या राऊटरच्या इंटरफेसला आयपीच नाही ना, खरं आहे की नाही. सगळ्यात पहिले आपल्याला एक काम करावं लागलं, आता तो बॅकअप घेण्यासाठी आपल्याला राऊटरला आयपी द्यावं लागेल. काय करावं लागेल तुम्हाला आता, इनेबल कॉन्फिगर टर्मिनल इंटरफेस गिगाबिट 0/0 आय पी ॲड्रेस द्यावं लागेल त्याला 192.168.1.1 255.255.255.0 ओके. अँड नो शट डाऊन टू ब्रिंग द इंटरफेस. बस एवढं काम करायचं तुम्हाला, झालं. एक्झिट करा. आता आपलं एवढं इंटरफेस अप झाला, हा इंटरफेस अप झाला. हां बस एवढं जर अप झालं तर बघतो आपलं, कारण TFTP सर्व्हर ह्या लाईनला आहे ना इथे ना, बरोबर आहे. तुला काय वाटतं, बरोबर नाही. राऊटरमध्ये जा, कॉपी TFTP सर्व्हर टू रनिंग कॉन्फिगरेशन. TFTP सर्व्हर जेवढं कॉन्फिगरेशन कशामध्ये घे, रॅममध्ये रनिंग कॉन्फिगरेशनमध्ये. मग ते TFTP सर्व्हरचा IP विचारते 192.168.1.7. मग ते म्हणते त्या फाईलचं नाव काय, फाईलचं नाव आहे ॲडमिन्स R1. काय नाव फाईलचं, ॲडमिन्स R1 डॅश आहे का, ॲडमिन्स R1 डॅश कॉमजी, ॲडमिन्स R1 डॅश कॉम्फ जी. रनिंग कॉन्फिगरेशनचं फाईलचं नाव काय ठेवायचं तेच ठेव, रनिंग डॅश कॉम्फी. भरले ओके. बघा बरोबर, आलं रनिंग कॉन्फिगरेशन राईट. आता काय करा, शो रन करा. बघा आलं सगळं, पासवर्ड वगैरे सगळं आलं, होस्ट नेम, सर्व्हिस पासवर्ड इन्क्रिप्शन, त्याच्यानंतर ते नो IP डोमेन लुकअप, त्याच्यानंतर IP ॲड्रेसेस, दोन्ही इंटरफेसचे IP. त्यानंतर पण ते प्रॉब्लेम काय झाला, हे इंटरफेस आहे ना शटडाऊनच राहिला तुझ्या. IP ॲड्रेस आला पण इंटरफेस शटडाऊन आहे, त्याला नो शटडाऊन कमेंट द्यावं लागला असं वाटतं मला, बरोबर आहे. आणि हे राऊटर वगैरे एक काम करा, आता सगळ्यात महत्त्वाचं अजून एक, आता हे कॉन्फिगरेशन पुन्हा कॉपी करा. कॉपी, समजा आपण घेतलं TFTPच घेऊ, नाही तर रनिंग घेऊ शकता, असं काही नाही. आपण TFTP घेऊ, कॉपी TFTP टू स्टार्टअप कॉन्फिग. कोणत्या कशामध्ये टाकायचं, स्टार्टअपमध्ये. ओके हां, स्टार्टअपमध्ये टाकू. ओके. IP ॲड्रेस काय आहे, 192.168.1.7. ॲडमिन्स R1 डॅश कॉन्फिग. आता तुम्ही जे राऊटर आहे का, या राऊटरला आता बंद केलं तर चालतं, कारण की स्टार्टअपमध्ये आलं ना. आता राऊटर बंद केलं, आता पुन्हा राऊटर चालू करतो. आता स्टार्टअपमध्ये येणं गरजेचं असतं, कारण की ते राऊटर बंद जर झालं तर काही टेन्शन नाही राहत. असं चालू झालं.